हँडरायटिंग ॲनालिसिससाठी हँडरायटिंग आलेलं आहे, तर आपण ॲनालिसिस करणार आहोत. हँडरायटिंगमध्ये स्ट्रेंथ आणि विकनेसेस दोन्हीही सांगणार आहे. तर या हँडरायटिंगमध्ये स्ट्रेंथ ही आहे की हा मुलगा जो आहे तो गुड विथ हँड आहे, म्हणजे त्याच्या हाताने कुठलीही गोष्ट चांगलीच होणार. तसंच त्याच्या हँडरायटिंगमध्ये हे आहे की त्याचा मदर इन्फ्लुएन्स खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे आईचा प्रभाव हा खूप स्ट्रॉंग आहे. हे त्याचे स्ट्रेंथ झाले. आता विकनेसेस काय आहेत, तर हा खूप हायपर आहे, म्हणजे ASD किंवा ADHD मध्ये हा मुलगा जातो. आता हे जेव्हा हँडरायटिंग ॲनालिसिससाठी आलं तेव्हा मी ऑलरेडी ॲनालिसिस केलेलं की हा ADHD असू शकतो, म्हणजे एका जागेवर बसण्याची क्षमता अजिबात नाही. अचानक हायपर होतो आणि जो अकॅडमिक आहे ते अंडरस्टँडिंगला त्याला वेळ लागतो. जर आपल्या मुलाचं हे हँडरायटिंग असं असेल तर नक्की विचार करावा की आपल्या मुलाचं अंडरस्टँडिंग कसं आहे, त्याचा IQ टेस्ट करून घ्यावी. कारण जर हा लेट झाला, म्हणजे हे 10-11 वर्षाची मुलं झाली, तर आपण यामध्ये कोणताही बदल करू शकत नाही. पण हे जर सिनियर KG, ज्युनियर KGमध्ये असतील तर आपण चेंज घडवू शकतो. तर ही रील तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा, लाईक करा अँड शेअर करा. थँक्यू.